सिंह, लांडगा आणि कोल्हा. एकदा प्राण्यांचा राजा म्हणजेच सिंह खूप आजारी पडला. पण खूप डॉक्टर झाले, सगळे औषध झाले, पण फरक काही पडेना. म्हणून जंगलातील प्राणी पक्षी सिंहाला पाहायला येऊ लागले. पण कोल्हा मात्र एकदा पण आला नाही. आणि त्यात झाले असे, लांडगा आणि कोल्ह्याची खूप जुनी दुश्मनी होती. मग लांडग्याने लगेच सिंहाचे कान भरले. महाराज, सगळे प्राणी पक्षी येऊन तुमची तब्येतीची विचारपूस केली, पण कोल्हा मात्र एकदाही आला नाही. मला वाटतंय तो आपल्याविषयी नक्कीच काहीतरी कारस्थान करत असेल. हे ऐकून सिंहाला पण कोल्ह्याबाबत थोडा संशय आला. त्याने ताबडतोब एका प्राण्याला कोल्ह्याला बोलावून आणण्यास पाठवले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारामध्ये हजर होताच सिंह त्याला विचारतो, काय रे, मी इतका आजारी आहे आणि माझ्या तब्येतीची चौकशी करायला एकदाही आला नाहीस, याचे कारण काय असावे बरे? मग कोल्ह्यानेही, महाराज, आपल्यासाठीच एक चांगला वैद्य शोधत होतो. त्यासाठी मी या डोंगरापासून ते त्या डोंगरापर्यंत फिरत होतो. शेवटी कालच एका मोठ्या वैद्याशी माझी भेट झाली. त्यांना मी आपल्या आजाराबद्दल प्रश्न विचारले तर त्यांनी मला एक उपाय सांगितला. नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे जर तुम्ही पांघरायला घेतले तर हा आजार काही क्षणातच बरा होईल. पण याशिवाय दुसरा कोणताही उपाय आता उरलेला नाही. कोल्ह्याचे हे भाषण सिंहाला खरे वाटले. मग काय, सिंहाने तात्काळ त्या लांडग्याचा जीव घेतला. तात्पर्य, दुसऱ्यांचा नाश व्हावा असे विचार करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.